जळगाव जामोद येथे तहसील कार्यालयाजवळच्या परिसरात राजीव गांधी पंचायत राज संघटन, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष व शेतकरी चरखा संघ जळगाव जामोद यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना 30 जानेवारी 2025 रोजी भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली। सर्वप्रथम गांधीवादी विचारांचे ज्येष्ठ नागरिक पांडुरंग ताडे यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार व सुताचा हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। चरखा संघाची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न करणारे अविनाश उमरकर यांनी उपस्थितांना चरख्याने सूत कताई करण्याचे प्रशिक्षण दिले। यामध्ये शाळकरी मुलांनाही आपला मोह आवरला नाही व चरख्यावर त्यांनी सूत कापून महात्मा गांधी यांच्या कार्याचा व चरख्याने मुलांची एकाग्रता वाढते अनुभवातून समजून घेतले व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी चरख्याच्या माध्यमातून भारतीयांचे स्वावलंबन, रोजगार व स्वदेशीचा नारा देत संघटन करून इंग्रजाविरुद्ध स्वातंत्र्य लढा उभारला व देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले। अशा प्रकारे राष्ट्र निर्माणाच्या कार्यात चरखा केंद्रस्थानी राहिला असे मत उपस्थितांनी व्यक्त केले। या प्रसंगी चरखा संघाचे अध्यक्ष OP तायडे, अविनाश उमरकर, डॉक्टर संदीप वाकेकर, अंबादास बाठे, अर्जुन घोलप, ॲडव्होकेट भालेराव, अन्सार बाबूसाहेब, रामकृष्ण धुळे, प्रवीण भोपडे, बबलू पाटील, साबीर तडवी, भागवत राखोंडे, अशोक साबे, निलेश देशमुख, अजहर देशमुख, ॲडव्होकेट अमर पासपोर, गजानन राजपूत, मनवर तडवी, गजानन मानकर व नागरिक उपस्थित होते। राष्ट्रपिता महात्मा गांधी 30 जानेवारीला जरी हत्या झाली असली तरी ते नुसते महापुरुष होते, तर गांधीजी हा विचार आहे, विचार हा कधी मरत नसतो, विचार हा जिवंत राहत असतो आणि याच विचाराला बांधलेली सर्व आपली काँग्रेसची मंडळी आणि ती संविचारी मंडळी आज काम करत आहे। आज इथे सूत कापून त्यांना आपण आदरांजली वाहत आहे। त्याचसोबत गांधींची स्वावलंबनाचा विचार आहे। गांधी भारतामध्ये म्हणतात, मला कितीही मारा, मला किती त्रास झाला चालेल, पण माझ्यासोबत जे अनुयायी आहेत त्यांना त्रास झाला नाही पाहिजे, म्हणून हे गांधीजी विचार आजही नुसतं भारतातच नाही तर पूर्ण जगात अजरामर झाले आहेत आणि या विचारावर चालून हजारो लोक आपला संसार करत आहेत। तर या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने सर्व त्यांच्या विचाराच्या सर्व मान्यवरांच्या वतीने त्यांना भावपूर्ण आदरांजली अभिवादन करतो आणि थांबतो। मनीष ताडे, विदर्भ न्यूज, जळगाव जामोद।